जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा पहिला विसावा हा देऊ गावाबाहेरील अनगडशाह बाबाच्या दर्ग्यावर असतो। तुकाराम महाराज आणि अनगडशाह बाबा या दोन संतांच्या भेटीचं प्रतीक म्हणून आजही या भेटीकडे पाहिले जातं। नंतर ती पालखी रथात ठेवून पुढे ती पंढरपूरक मार्गस्थ होते। मंडळी, आज जो देहू मधला अनगडशाह बाबांचा दर्गा आहे, ती जागा आहे ती संत तुकाराम महाराजांनी अनगडशाह बाबांना दर्गा बांधण्यासाठी दिली। त्यानंतर संत तुकाराम महाराज आणि अनगडशाह बाबा यांच्यात अतूट मैत्रीचं नातं तयार झालं। जेव्हा संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले, परंतु त्यांनी आपल्या शिष्याला वचन दिलं होतं, चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत मी तुला भेटायला नक्की येईल। म्हणून मंडळी, शेकडो वर्षाचा काळ गेला, जवळजवळ ही 400 वर्षांची परंपरा आहे। संत तुकाराम महाराजांची पालखी देहूवरून ज्या वेळेला निघते, त्यावेळेला इनामदार साहेब जो वाडा आहे तिथून पालखी खांद्यावर आणली जाते। त्यानंतर अनगडशाह बाबांच्या दर्ग्यावरती त्यांची भेट घडवली जाते। हे एक हिंदू मुस्लिम ऐक्याचा पुरावा आहे। आणि त्या ठिकाणी कीर्तन आणि आरती होते आणि तुकाराम महाराजांचा विसावा होतो आणि त्यानंतर महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना होते। तर मंडळी, 400 वर्षांची ही परंपरा आजही संत तुकाराम महाराजांच्या वंशांनी चालू ठेवली आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी ठेवलेला हा जिवंत पुरावा आजही समाजासाठी जीवन कसं जगावं ही दिशा दाखवणारा मार्ग आहे। तुमच्या या व्हिडिओविषयी प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये नक्की कळवा। तसेच आपल्या वेद.com या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।